हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर हिंदू दिनदर्शिकेनुसार नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. तर यावर्षी गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 रोजी गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. तर घरोघरी पारंपरिक वेशात गुढी उभारून गोडाधोडाचा स्वयंपाक करून शोभायात्रा काढून एकमेकांना नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊन हा सण साजरा केला जातो व मराठी नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. तर ही गुढी आपण का उभारतो यामागे पौराणिक कथा अशी देखील आहे की प्रभू रामचंद्रांनी आपला 14 वर्षाचा वनवास संपवून आणि लंकाधिपती रावणाचा वध केल्याच्या विजयाने उत्साहित होऊन अयोध्या नगरीत थाटामाटात प्रवेश केला. तो चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस. या दिवशी नगरवासियांनी आपल्या निवासस्थानावर गुढ्या उभारून जो आनंद उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला त्या दिवसाची आठवण म्हणून आजही चैत्रशुद्ध प्रतिपदेला गुढी उभारली जाते. तसेच गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा दिवस. या संदर्भात एक पौराणिक कथा देखील सांगितली जाते. ती अशी की प्राचीन काळी चेदी देशात वसू नावाचा राजा राज्य करीत होता. त्याच्या कारकिर्दीत प्रजा सुखी आणि समाधानी होती. परंतु पुढे वसुराजाने वैराग्य धारण केले आणि घोर तपश्चर्येसाठी अरण्याचा मार्ग अनुसरला. त्याच्या तपश्चर्येमुळे देवांचा राजा इंद्र अतिशय प्रभावित झाला. प्रसन्न होऊन त्यांनी वसूला वैजंतीमाला विमान आणि एक वेळूची काठी दिली आणि आपल्या राज्यात परत जाऊन राज्यकारभार करण्याची आज्ञा दिली. वसूने देव इंद्राची आज्ञा शिरसावंद मानून वेळूच्या काठीला सजवून मोठ्या भक्तिभावाने तिची पूजा केली आणि ती आपल्या राजप्रसादाच्या प्रवेशद्वारासमोर लावून ठेवली. तो दिवस होता चैत्रशुद्ध प्रतिपदेचा. या प्रसंगाची आठवण म्हणून गुढीपाडव्याचा सण प्रचारात आला. हा सण साजरा करण्यामागे आणखीन एक कारण असेही सांगितले जाते. ते असे की नारद मुनींचे 60 मानसपुत्र हेच 60 स्वयंवस्त्रे असून प्रत्येकाचा वर्षारंभ या दिवशी केला जातो म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. गुढीपाडवा साजरा करण्याची वैशिष्ट्यपूर्ण पद्धत म्हणजे घरावर बांबूच्या काठीला रेशमी वस्त्र, फुलांच्या माळा, कडुलिंबाची ढाळी बांधून व साखरेच्या गाठी बांधून त्यावरती कलश पालथा घालावा. अशा तऱ्हेने गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत करावे आणि सूर्यास्ताआधी गुढीला निरोप देऊन ती सांभाळून उतरून घ्यावी. म्हणूनच दरवर्षी आपण गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत करतो.